नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन दोघंही आता वेश बदलून म्हणजे नवीन लुकमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मॉडर्न लुक असा आहे आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की कसा दिसतोय मी. तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर, तुम्ही ना आता या कपड्यात ही खूपच देखणे आणि रुबाबदार दिसत आहात आणि तुम्ही अर्जुन सुभेदार वाटत नाही, असं सायली अर्जुनला सांगत असते. आणि त्याचबरोबर सायलीचं म्हणणं असतं की अर्जुन सर, खरंच तुम्ही खूपच देखणे दिसत आहात. अर्जुन म्हणत असतो म्हणजे आता आपल्याला कोणीच ओळखू शकणार नाही, बरोबर आहे ना, असं सायली सांगत असते. त्याचवेळी इकडे अर्जुनही तेच म्हणत असतो. त्यामुळं आपण ज्या इन्व्हेस्टिगेशन साठी चाललेलो आहे, मर्डर केस इन्व्हेस्टिगेशन, त्या ब्युटीकमध्ये चाललेलो आहे, त्यामुळं आपल्याला तिथे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आपल्याला जी माहिती हवी आहे ती माहिती नक्कीच आपण काढू शकतो, असं ते बोलत असतात. आणि हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, अर्जुन आणि सायली नक्की कोणत्या इन्व्हेस्टिगेशनसाठी चाललेले आहेत, ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो, त्यामुळे आम्हाला आणखी काम करण्यामध्ये प्रोत्साहन मिळतं. इकडे सायली म्हणत असते, अहो सोडा ना तुम्ही, माझा पदर का पकडला आहे, असं म्हणत असते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहत असतो. सायलीला काही माहीत नसतं. सायलीला असं वाटत असतं की अर्जुनने तिचा पदर पकडलेला आहे म्हणून ती हे सर्व बोलत असते. परंतु जेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहत असतो तेव्हा अर्जुनच्या बटनमध्ये, कोटचं जे बटन असतं त्याच्यामध्ये तिच्या पदरची लेस अडकलेली असते. आणि सायलीला असं वाटत असतं की अर्जुननेच तिचा पदर पकडलेला आहे, म्हणून सायली अर्जुनला बोलत असते. परंतु अर्जुनची खात्री पटलेली असते की हे सायलीनं नाही केले, सायलीची खात्री पटलेली असते की हे अर्जुननं नाही केलेलं, म्हणून अर्जुन तिच्याशी बोलत असतो. आणि त्यानंतर सायली अर्जुनच्या जवळ येते. अर्जुनला म्हणू लागते की अर्जुन सर. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, आता काय झालं. तेव्हा सायली म्हणत असते की काय झालं आहे नक्की. तेव्हा अर्जुन पुन्हा म्हणत असतो की मगाशी जसं बोलत होता ना, अहो सोडा ना, तसं बोला ना एकदा तुम्ही. खरंच सायली, खूप भारी वाटतंय, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र सायली अर्जुनला म्हणत असते की काय हो आहे तुमचं, बरं मला सांगा बरं, आता पुढं काय करायचं आहे, नक्की तुमच्या डोक्यात काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आता मी निघणार आहे. आणि आता तेवढ्यातच चैतन्य तिथे, तो अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की आम्ही आता जाणार आहोत त्या ठिकाणी, तुम्ही यायचं नाही. सायली म्हणत असते की मला पण यायचं आहे. अर्जुन म्हणत असतो की नाही. चैतन्य म्हणत असतो, मिस्टर अँड मिसेस सुभेदार येऊ का मी आतमध्ये. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ये, असं म्हणत अर्जुनने चैतन्यला आत बोलावून घेतलेलं असतं. आणि सायली मात्र फुगून बसलेली असते, कारण अर्जुन आणि चैतन्य दोघंही सरंजामेला भेटायला जाणार आहेत. आणि सायलीचं असं म्हणणं असतं की मलाही तिथे यायचं आहे. सायली त्याला म्हणत असते की मी तुमची केस पार्टनर आहे आणि तुम्ही मला घेऊन जाऊ शकत नाही. अर्जुनचं असं म्हणणं असतं की तुम्ही माझी केस पार्टनर आहात पण तिथे मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजेच काहीही झालं तरीही तुमच्या जीवाची रिस्क मी घेऊ शकत नाही. आता अर्जुन आणि चैतन्य इकडे सरंजामीला भेटायला पोचलेले असतात. तेही एका दारूच्या अड्ड्यावरती तिथे ते पोचलेले असतात आणि ते दोघंही बोलत असतात. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र खूपच भयानक असं असतं. आणि त्यावेळेसच महत्त्वाची गोष्ट घडते आणि ती म्हणजेच ते बोलत असतात, सरंजामीला विचारत असतात, परंतु सरंजामी मात्र तिथे असतो आणि सरंजामीच्या डोक्यात तिथं वेगळा प्लॅन असतो. सरंजामीने एक विचित्र असा प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅननुसारच सरंजामे इकडे तिथं आलेला असतो. कारण सरंजामे हा वाटतो तेवढा साधा माणूस नाही. सरंजामेने एक गोष्ट ठरवलेली असते आणि त्या पद्धतीनं त्याचं वागणं चाललेलं असतं. इकडे अर्जुन आणि सायली आता सगळेजण तिथं आहेत. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे प्रतापला ही गोष्ट सांगितलेली आहे आणि कल्पना मात्र प्रतापशी बोलत असते. प्रतापला म्हणत असते की अहो अश्विनने असा विचार केलेला आहे. प्रताप मात्र इकडे कल्पनाला त्याचबरोबर अश्विनला विचारत असतो की अश्विन, तुझ्या डोक्यात हे सगळं कसं आलं, म्हणजे तुला तन्वीशी लग्न का करायचं आहे. तर अश्विन म्हणत असतो की मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, आता मी माघार घेणार नाही. त्याचबरोबर कल्पना म्हणत असते की कसं आहे, अश्विनने जो निर्णय घेतलेला आहे तो मला आवडलेला आहे, परंतु तुमचं म्हणणं काय आहे. तेव्हा प्रताप म्हणत असतो की माझं म्हणणं काय आहे याच्यापेक्षाही रविराजला ह्या गोष्टी आवडणार नाहीत, कारण ऑलरेडी 2 वेळा ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं त्या घडलेल्या आहेत
त्या खूपच भयानक आहे. त्याच्या मुलीचा 2 वेळा अपमान झालेला आहे आणि पुन्हा जर असं काही घडलं तर मात्र खूप अवघड होईल, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे अर्जुन सरंजामीशी बोलत असतो. सरंजामीला म्हणत असतो की तुम्हाला माहिती असेल, मी एका विलास मर्डर केसच्या संदर्भात तुम्हाला भेटायला आलेलो आहे, कारण विलास मर्डर केसच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट मला हवी आहे, ती म्हणजेच विलासचा जो जामीन केलेला होता त्या जामिनाचे पेपर्स मला मिळत नाहीत आणि त्यासाठी मी आलेलो आहे, असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे सरंजामे म्हणत असतो की मी माझी ड्युटी म्हणजे देशसेवा समजून केलेली आहे, मी बाकी कोणतीही गोष्ट केलेली नाही, पण माझी ड्युटी ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि माझी ड्युटी मी खूप प्रामाणिकपणे करत होतो, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी कधी कोणाचा 1 रुपया घेतलेला नाही आहे, कोणाला लाच दिलेली नाही आहे आणि कोणाकडून मी लाच घेतलेली नाही आहे, प्रामाणिकपणे मी माझी देशसेवा करत होतो. हा जो अवॉर्ड आहे, हा फोटो बघताय ना तुम्ही, हा मला माझ्या प्रामाणिकपणासाठी मिळालेला आहे. आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य पाहत असतात, कारण तो जरा जास्तच बोलत असतो, फुशार का मारत असतो. ह्या गोष्टी मात्र इकडे अर्जुन आणि चैतन्य या दोघांच्याही लक्षात आलेल्या असतात. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना बोलत असतात. प्रतापला इकडे अश्विन म्हणत असतो, पण डॅड तुम्हाला पटत नाही आहे का, म्हणजे मी या लग्नाबद्दल जे बोलत आहे ते, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा आता महिपत जो आहे, महिपतने त्याच्या माणसाला बोलवलेलं आहे, पैसे मोजलेले आहेत, त्या पाकिटात घातलेले आहेत आणि त्याला सांगितलेलं आहे की हे पैसे जे आहेत त्या सरंजामीला नेऊन द्यायचे आहेत, हे गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र सरंजामीला पैसे द्यायला सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर सांगितलेलं आहे की त्याला पैसे दिले तरच तो काम करू शकतो, अन्यथा तोंड बंद ठेवू शकणार नाही, हे इकडे महिपतला चांगलंच माहिती आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप म्हणत असतो, मला रविराजशी बोलावं लागेल, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहे, याबद्दल मला शंका नाही, परंतु जर पुढे उद्या काही प्रॉब्लेम झाला तर, कारण त्याच्या मुलीचा प्रश्न आहे आणि तेवढं वाटतं तेवढं ते सोपं नाही, इकडे असं प्रतापचं बोलणं असतं. आणि तू जर तुझ्या निर्णयावर ठाम असशील तर मी स्वतः या विषयावरती बोलेल. त्याचबरोबर यांचं असं चाललेलं असतं. कल्पना म्हणत असते की काहीही झालं तरीही ही गोष्ट सायली आणि अर्जुन या दोघांना कळता कामा नये, कारण त्यांना ऑलरेडी तन्वीबद्दल खूप राग आहे आणि तन्वीबद्दल जर त्यांना कळलं तर खूप अवघड होईल, असं कल्पनाचं म्हणणं असतं. आणि इकडे सायलीने मात्र लॉन्ड्रीचे कपडे आलेले असतात आणि ते कपडे घेऊन विमल निघालेली असते. तर विमलला थांबून सायली ही लॉन्ड्रीचे कपडे घेऊन आता कल्पनाच्या रूमकडे आलेली असते. इकडे सरंजामी सांगत असतो की मी कधीच कोणाकडून काही घेतलेलं नाही आहे, मी जोपर्यंत कामावरती होतो तोपर्यंत एक कागदही तिथला हल्लेला नाही आहे, हे सगळं काय झालेलं आहे ते मला माहीत नाही आहे, असं तो बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो, पण तुम्ही काही मदत करू शकाल का, तेव्हा सरंजामी म्हणत असतो की नाही. तेवढ्यातच तिथला जो वेटर असतो तो विचारायला येतो आणि तेव्हा सरंजामी म्हणत असतो की मी कधी दारूच्या थेंबाला स्पर्शही केलेला नाही. आणि अर्जुन आणि चैतन्य त्यांनाही विचारलं जातं तेव्हा तेही नाही म्हणून सांगतात, कारण अर्जुन आणि चैतन्य तर अक्षरशः तोंडाला रुमाल लावून तिथं आलेले असतात. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे सगळं काय घडत आहे ते खूपच वाईट पद्धतीनं आहे, हे त्यांच्याही लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्जुन आणि चैतन्य हे दोघंही आता तिथून निघालेले असतात आणि जाताना एक व्यक्ती अर्जुनला धडकते. ती व्यक्ती धडकल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की याला ना मी कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय, नक्की कोण आहे हा, मी कुठं पाहिलं याला, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. आणि अर्जुन म्हणत असतो की कोण आहे हा, आणि मग ती व्यक्ती येते. अर्जुन म्हणतो ठीक आहे असेल कोणीतरी, असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात, कारण सरंजामीकडून तर त्यांना काहीच माहिती मिळालेली नसते आणि त्यामुळं त्यांना मात्र आता प्रश्न पडलेला असतो की पुढची माहिती कशी मिळवायची आहे. त्याचबरोबर हे दोघंजणही निघालेले असतात. आणि त्यासोबतच इकडे चैतन्य म्हणत असतो की कसं आहे, आपण भेटायलाच लोकांना अशा ठिकाणी येत आहे ना, त्यामुळं ते आपल्याला खूपच अवघड पडत आहे. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की या सरंजामीबद्दल मला कळत नाही आहे की तो माणूस म्हणून कसा आहे, आणि त्याचबरोबर त्याच्या बाबतीत आपल्याला अजून काही अंदाज लागत नाही आहेत, त्याच्या बाबतीत आपल्याला कळलं पाहिजे की हे नक्की काय आहे. त्याचबरोबर आता सायलीच्या हातातनं लॉन्ड्रीची कपडे खाली पडतात आणि कल्पनाला कळतं की सायली इथं चोरून बोलणं ऐकत होती आणि म्हणून सायलीचा तिला राग आलेला असतो. ती सायलीला म्हणत असते की चल आताच्या आता चल, तू माझ्या रूमच्या बाहेरच का आलेली होती, असं म्हणत फरफटतच ती सायलीला घेऊन निघालेली असते.
सायली म्हणत असते अहो आई असं काहीच केलेलं नाही आहे मी. प्रताप पण तिला ओरडत असतो तू आमच्या रूमच्या बाहेर का आली. सायली म्हणत असते नाही हे इस्त्रीचे कपडे आलेले होते ना ते मी द्यायला आले होते असं सायली बोलत असते. तेव्हा मात्र यांना सगळ्यांना खूप राग आलेला असतो आणि हे सगळेजण बोलत असतात की तू रूमच्या बाहेर यायची गरजच काय होती, तू आलेलीस का, हे असं सगळ्यांचं बोलणं असतं आणि सगळेजण सायलीला दोष देऊ लागतात. कल्पना तर इतकी चिडलेली असते कारण तिला माहिती आहे की प्रियाला ही लग्न करून या घरात येऊ देणार नाही, म्हणूनच तिनं हा सगळा घाट घातलेला आहे. तिचं असं म्हणणं आहे की सायली आणि अर्जुनला ही गोष्ट कळू द्यायची नाही. हा सगळा कल्पनाचा प्लॅन असतो. इकडे सरंजामी मात्र आता खुश झालेला असतो. महिपतचा कॉल आलेला असतो आणि मग सरंजामी म्हणत असतो की तुम्ही किस्सेच एवढे गरम केलेत ना त्यामुळं काही टेन्शनच नाही आहे असं तो सांगत असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरंजामीला पैसे दिलेले असतात आणि त्यामुळं सरंजामीला जास्तच आनंद झालेला असतो. तो खुश असतो कारण त्याला त्याचे पैसे मिळालेले असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरंजामीच आता डबल गेम करत आहे. सरंजामी म्हणत आहे की इकडे एका हातात माझ्या अर्जुन सुभेदारचा पत्ता आहे तर दुसऱ्या हातात माझ्या महिपतचा पत्ता आहे. मला आता कळतच नाही आहे की मी काय करायचं आहे, कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महिपतची बाजू अर्जुन सुभेदारला कळता कामा नये आणि अर्जुन सुभेदारची बाजू इकडे या महिपतला कळता कामा नाही, कारण हे दोघंजण माझे पत्ते आहेत आणि हे दोघंजण जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी मालामाल होणार आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुन आता घरी पोचलेला असतो आणि फरफटतच कल्पनाने सायलीला आणलेलं असतं आणि ती सायलीला म्हणत असते की तू चोरूनच ऐकत होती. अश्विन म्हणत असतो की आजकाल हिचं जरा मामा जास्तच वाढलेलं आहे, हिचं अति झालेलं आहे, आपल्याला हिच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. कोणाला जाऊन सांगते काय माहिती इथल्या खबरं ऐकून. तर सायली म्हणत असते असं मी काहीच केलेलं नाही आहे. इकडे अर्जुनला मात्र राग आलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो मामा बाद झालं आणि असं म्हणत सायलीला तो वरती खेचत घेऊन चाललेला असतो. त्यालाही राग आलेला असतो, त्यालाही या गोष्टी पटत नसतात. सायली विचार करत आहे कारण दिवा फडफडू लागलेला आहे. सायलीला काळजी वाटत आहे की हे सगळं काय घडतंय, कारण तिला कळत नाही आहे की नक्की कशामुळे हे सगळं घडतंय आणि आई असं का बोलल्या, घरात भांडण का झालेलं आहे, मधुभाऊ ठीक असतील ना, तर सरंजामेंकडून तर व्यवस्थित माहिती मिळाली नाही. हे सगळं सायलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि सायली त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते. सायलीला कळत नसतं की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे. सायलीच्या डोक्यातून विचारांचं चक्र काही थांबत नसतं. अर्जुन म्हणत असतो की काय झालं मिसेस सायली. तेव्हा सायली म्हणत असते की अहो मला कळतच नाही आहे की मी मधुभाऊंना फोन करते आणि मग मधुभाऊंना सायली फोन लावते. मधुभाऊ फोन उचलतात आणि सायलीला बोलायला सुरुवात करतात. सायलीला खूप छान वाटतं, फायनली मधुभाऊंशी बोलणं होतंय, कारण मधुभाऊंच्या जीवाला धोका तर नाही आहे ना असं तिला वाटत असतं. मधुभाऊंना ती विचारत असते मधुभाऊ तुम्ही कसे आहात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मी ठीक आहे. आवाजावरून सायलीला वाटतं की मधुभाऊ कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये आहेत. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की मधुभाऊ काय झाले. तेव्हा मधुभाऊ म्हणतात ना इथे ना एकटं एकटं वाटतंय का, बाकी सगळं काही नाही आहे, जानकी माझी चांगली काळजी घेते, परंतु तू नाही आहे, कुसुम नाही आहे, मला ना खूपच एकटं एकटं वाटतं इथं. तेव्हा मात्र सायली म्हणत असते अहो मधुभाऊ असं काय करताय तुम्ही. तेव्हा मधुभाऊ म्हणू लागतात की अगं मला कळतच नाही आहे की मी कसा मार्ग काढू आणि काय करू, कारण या सगळ्या गोष्टींमुळं मला ना टेन्शन यायला लागलेलं आहे असं मधुभाऊंचं बोलणं चाललेलं असतं. त्यावेळेस सायली मात्र काळजी करत असते. सायली म्हणत असते की अहो मधुभाऊ असं काय करताय तुम्ही, थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, नंतर मी आणि हे तुम्हाला घेऊन जाणार आहोत की नाही तिथं, तुम्हाला थोड्या दिवसांसाठीच तिथं राहावं लागणार आहे. मधुभाऊ म्हणतात की मला ना एकटं वाटायला लागले आणि नको वाटतं इथं राहायला, कारण मला ना त्रास होतोय असं मधुभाऊंचं बोलणं चाललेलं असतं. सायली मधुभाऊंना समजवण्याचा प्रयत्न करत असते पण मधुभाऊंना मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. मधुभाऊ मात्र चिडलेले असतात. ते म्हणत असतात की नाही. तेवढ्यात मधुभाऊंचा कॉल कट होतो आणि सायली मात्र काळजी करू लागते. सायली म्हणते असं का झालं, हा फोन का कट झालेला आहे, हे सायलीच्या डोक्यात सुरू असतं आणि मग ती जानकीला फोन करते. जानकी म्हणते मी जाऊन बघून येते. एकतर जानकीच्या डोक्याला पण ऑलरेडी टेन्शन सुरू आहे, नाना सापडत नाही आहेत, या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि इकडे जानकीला पण टेन्शन आलेलं असतं. त्याचवेळी आता प्रतापला ही गोष्ट सांगितलेली असते कल्पनाने आणि कल्पना म्हणत असते की अहो आता अश्विनने असा विचार केला, पण प्रताप मात्र अश्विनला आता प्रश्न विचारू लागतो. प्रताप म्हणत असतो की मला कळत नाही आहे की तुझ्या डोक्यात हा विचार कसा आला, कारण तन्वीच्या बाबतीत हे सगळं झालेलं आहे, तू तुझ्या निर्णयावरती ठाम आहे का, हे सगळं प्रतापचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की हो मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे आणि माझ्या डोक्यात हा विचार कसा आला प्रश्न हा आहे, तर त्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे काहीही झालं तरीही मला तन्वीची अवस्था जी आहे ती बघवली नाही, मी तन्वीच्या बाबतीत विचार केलेला होता आणि त्यामुळेच ह्या गोष्टी आलेल्या आहेत असं तो बोलत असतो. त्यासोबतच तो म्हणत असतो
की मला कळत नव्हतं. पण इकडे आता महिपत आणि त्याचबरोबर सयाजी यांची पार्टी रंगलेली असते, त्या दोघांची पार्टी असते आणि ते दोघं जण एकत्र असतात आणि त्यासोबतच त्यांचं इकडे बोलणं चाललेलं असतं. मह्या आणि सया असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा इकडे महिपत म्हणत असतो, सया तुझं काम तर मी केलं रे, आणि ते चिरकुट होतं रे ते काम करायला, असं काही मला लय वेळ लागणार होता असा काही प्रश्न नव्हता, पण आता माझ्या कामाचं काय. तेव्हा सयाजी म्हणतो, नक्की मॅटर काय आहे रे तुझ्या पोरीचा. तेव्हा इकडे हा सांगू लागतो की काय झालं माहिती आहे का, एक आश्रमाचा मालक आहे आणि तिथे एक मोठा प्रॉब्लेम घडलेला होता. माझी पोरगी आहे ना, तिला ती जागा हवी होती रिसॉर्टसाठी आणि तो काय देत नव्हता आणि तिथं ना मग एका माणसाचा खून झाला आणि तो माणूस आहे ना, जो आश्रमाचा मालक, आम्ही त्याच्यावरती ते सगळं ढकलून दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये अडकत मात्र माझी पोरगी चाललेली आहे आणि आता खोटे पुरावे देऊन देऊन ती माझी पोरगी त्यात अडकलेली आहे, असं महिपतचं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं सुरू असतं. त्याचवेळी सायली आणि अर्जुन इकडे असतात. सायली म्हणत असते की अहो मला खूप काळजी वाटायला लागली, मधुभाऊ ठीक तर असतील ना, काही प्रॉब्लेम झाला नसेल ना, हे सगळं सायलीचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे सायलीला अर्जुन म्हणत असतो, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित असेल आणि जानकी वहिनी आहेत ना, आपण त्यांच्यावर जबाबदारी सोपवली ना, मग कशाला तुम्ही विचार करता, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचवेळी इकडे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की महिपत आणि त्याचबरोबर सयाजी बाहेर दारू पित असतात आणि त्याचवेळी मधुभाऊ फिरत फिरत तिकडे चाललेले असतात आणि साईल इकडे जानकी मधुभाऊंना शोधत निघालेली असते. नक्की कुठे गेलेत मधुभाऊ हा विचार करत असते. तर मधुभाऊ नेमके चालत चालत महिपत आणि सयाजी यांची पार्टी ज्या बाजूला असते त्या बाजूला गेलेले असतात. रस्त्याने चालत असतात कारण त्यांना एकटेपणा वाढलेला असतो. जेलमध्ये जसं वाटत होतं तसंच त्यांना आताही वाटू लागलेलं असतं आणि त्यांना या गोष्टीचा त्रास होऊ लागलेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं नेमके हे दोघं जण दारू पिलेले आहेत आणि मधुभाऊ यांच्या जवळपास पोचलेले आहेत आणि मधुभाऊ मात्र तिथून चालत आहेत आणि जानकी मात्र वेळेवर तिथं पोहोचत आहे. जानकी तिथं पोहोचत आहे आणि इकडे महिपत त्याचबरोबर सगळेजण आहेत आणि जानकीला मात्र खूपच काळजी वाटत असते. मधुभाऊ नक्की कसे असतील, मधुभाऊ बरे असतील का, असे अनेक प्रश्न जानकीला पडलेले असतात आणि जानकी तेवढ्यात जाते तर रस्त्याच्या तिथेच मधुभाऊ आणि हे सगळेजण असतात आणि त्याच वेळी जानकी धावत जाते, मधुभाऊंना गप्प करते आणि तिथून त्यांना बाजूला घेऊन जाते कारण तिथे महिपत आणि सयाजी हे दोघंही तिथं बसलेले आहेत आणि ते म्हणत असतात की कुठल्या बिळात, महिपत म्हणत असतो की कोणत्या बिळात हे म्हातारं लपून बसलं आहे ना ते कळत नाही आहे मला, या म्हाताऱ्याला शोधायचं कसं हा मोठा प्रश्न पडलेला आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. जानकीने मात्र मधुभाऊंना खूप कष्टाने तिथून बाजूला नेलेलं आहे आणि मधुभाऊंना सांगितलेलं आहे गप्प बसा आणि चला, असं म्हणत जानकी मधुभाऊंना घेऊन चाललेली असते. मधुभाऊ म्हणत असतात काय झाले, मग ती सांगत असते मधुभाऊ तुम्हाला कळत कसं नाही आहे, प्रत्येक वेळेस किती वेळा सांगायचं आहे तुम्हाला, तुम्ही असं का करताय प्रत्येक वेळेस, असं म्हणत जानकी मधुभाऊंना बोलत असते आणि त्यांना म्हणत असते तो महिपत तुमच्या जीवावर उठलेला आहे आणि तुम्हाला मात्र ऐकायचंच नाही आहे, तुम्हाला तुमचंच म्हणणं खरं करायचं आहे, नक्की मधुभाऊ नक्की प्रॉब्लेम काय आहे तुमचा, असं जानकी बोलत असते. इकडे सायली आणि अर्जुन जीवाचा रान करत आहेत आणि तुम्ही असं तिथून बाहेर पडत आहात, कळतंय का तुम्हाला, असं म्हणत जानकी बोलत असते आणि त्याचवेळी त्यांचं बोलणं ऐकत असते ती म्हणजे ऐश्वर्या आणि ऐश्वर्याने हे बोलणं ऐकलेलं असतं. म्हणजे ती म्हणत असते की डॅडाचे मित्र महिपत ज्यांना शोधत आहेत ते हेच मधुभाऊ आहेत, असं म्हणत तिने फोटो काढलेला असतो, व्हिडिओ काढलेला असतो मधुभाऊ आणि जानकीचा आणि म्हणत असते चला माझं तर काम झालेलं आहे, म्हणजे या मधुभाऊंना संपवायला मी डॅडा महिपतची मदत करू शकतात कारण त्यांच्यामुळंच तर नानांना किडनॅप करता आलेलं आहे. हे सगळं बोलणं ऐश्वर्याचं सुरू असतं. इकडे सायली आणि अर्जुन दोघांनी एक प्लॅनिंग केलेलं आहे, एका ब्युटिकमध्ये त्यांना जायचं आहे आणि मग सायली आणि अर्जुन यांनी वेश बदललेला आहे, मॉडर्न असा लुक केलेला आहे आणि दोघंही त्या ब्युटिकमध्ये जाणार असतात. तेव्हा मात्र इकडे सायली अर्जुनला म्हणत असते पण मला एक कळत नाही आहे, आपण आपल्या नेहमीच्या कपड्यामध्ये का जाणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आपण ना इथे मर्डर केस इन्व्हेस्टिगेशनसाठी चाललेलो आहेत की नाही, मग आपण नेहमीच्या कपड्यामध्ये गेलो तर त्या लोकांना संशय येणार नाही का, म्हणून आपण तिथे वेश बदलून जाणार आहोत, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की चालेल. सायली ही खुश झालेली असते. अर्जुन ही सायलीकडे पाहत असतो आणि अर्जुन म्हणत असतो की हो बरोबर आहे, असं अर्जुनचंही बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सायलीकडे पाहत असतो. सायली ही खूपच देखणी आणि सुंदर दिसत असते आणि दोघंही एकमेकांकडे पाहू लागलेले असतात. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सायली म्हणत असते पण सायलीला तर अनेक प्रश्न पडत असतात की असं का, तसं का, हे असं होतंय का, हे तसं होतंय का, या प्रश्नांची उत्तरं मात्र सायलीला हवी असतात.
परंतु सायली मात्र ते प्रश्न विचारत असते आणि इकडे अर्जुन मात्र तिला म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही समजून घ्या ना, आपण कशासाठी चाललो आहे. मग मला सांगा, आपण अशा कपड्यामध्ये गेलो तर तिथं ओळखणार नाही आपल्याला कोण, म्हणून असं जायचं आहे. इकडे आता महिपत आणि त्याचबरोबर सयाजी दोघंही आता नानांना तिथं किडनॅप केलेलं आहे, तिथं पोहोचलेले आहेत. आणि तिथं गेल्यानंतर आता महिपतच्या हाती मधुभाऊंचा फोटो लागलेला आहे आणि सयाजीने तो फोटो बघितलेला आहे. सयाजी म्हणतोय की मी या व्यक्तीला कुठेतरी पाहिलेलं आहे. महिपत म्हणतो की तू एवढा काय बारीक बघत बसला रे, तुझा दोस्त आहे का काय तो, असं तो म्हणत असतो. पण सयाजीनं आता त्या माणसाला बघितलेलं आहे, तो माणूस कोण आहे हे आता त्याला कळलेलं आहे. नक्की आता मधुभाऊंच्या जीवाला काय धोका निर्माण होणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.